असं म्हणून तिची थोडीशी स्तुती करूया। सर्वस्य बुद्धिरूपेण जनस्य हृदि संस्थिते स्वर्गापवर्गदे देवी नारायणि नमोस्तुते कलाकाष्ठादिरूपेण परिणामप्रदायिनी विश्वस्योपरतौ शक्ते नारायणि नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते सृष्टिस्थितिविनाशानां शक्तिभूते सनातनी गुणाश्रये गुणमये नारायणि नमोस्तुते शरणागत दीनार्थ परित्राणपरायणे सर्वस्यार्तिहरे देवी नारायणि नमोस्तुते नारायणि नमोस्तुते नारायणि नमोस्तुते जगदम्ब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु। भगवती देवीची पुढची काही रूप आहेत ती म्हणजे अशी लक्ष्मी, सरस्वती, सावित्री, राधिका। राधा म्हणजे महाशक्ती पद्मा, ती स्वतः विशुद्ध सत्व स्वरूपासून कृष्णाच्या ऐश्वर्याची अधिष्ठात्री असं तिला मानलेलं आहे। विश्वातील सर्व संपत्ती हे तिचं स्वरूप आहे। अत्यंत उदार, शांत, तेजस्वी अशी ही असलेली सर्व मंगला, सुशीला अशी असून लोभ, मोह, वासना, क्रोध, मद व अहंकार या दुर्गुणांची नावनिशाणीही तिच्या ठिकाणी नाही। भक्तांवर व स्वपतीवर प्रीती असून भगवंतांना ती सर्वाधिक प्रिय आहे। ती सर्वश्रेष्ठ पतिव्रता आहे। ही महाशक्ती जीवांचे पोषण होण्यासाठी धान्य व बीज रूपिणी आहे। शिवाय आदर्श पतिव्रता म्हणून महालक्ष्मीच्या स्वरूपात वैकुंठनाथाची ती चरणसेवा सतत करत असते। ही महालक्ष्मी स्वर्गामध्ये स्वर्गलक्ष्मी, राजांची राजलक्ष्मी, मृत्यूलोकात पुण्यवंतांची गृहलक्ष्मी, सर्वत्र जे जे काही सुंदर, उदात्त, उन्नत आहे ते सर्व तीच महालक्ष्मी दुर्गा आहे। 15 वर्षाच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिची स्तुती राज्यलक्ष्मी म्हणून केलेली आहे आणि त्यांनी म्हटलंय मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती स्वतंत्रते भगवती जन परब्रह्म वदती जे जे उत्तम उदात्त उन्नत महन् मधुरतेचे स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते वंदे त्वामहं यशोयुतां वंदे यशोयुतां वंदे जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे यशोयुतां वंदे वंदे वंदे। 15 वर्षाच्या सावरकरांनी ह्या स्वातंत्र्य लक्ष्मीचं वर्णन आपल्या पुढे ठेवलं आणि स्वातंत्र्य समरामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी ह्या महालक्ष्मीचं, ह्या राज्यलक्ष्मीचं, ह्या स्वातंत्र्य लक्ष्मीचं गान गात गात त्यांच्या गालावर त्याची रक्त लालिमा त्यांच्या शरीरावर आली आणि त्यांनी ते सहजपणे या देहाला पार करून त्या भगवती आईपर्यंत ते पोचले। स्वातंत्र्यासाठी त्यांनी बलिदान दिलं आणि अशा शहीद झालेल्या अनेक पुत्रांच्या माता, अनेक पतींच्या पत्नी, अनेकांच्या कन्या
ह्या जणू काही त्यांनी ते पुढे नेलं सगळं त्यांचं जे काम होतं ते. आणि त्यातच आपल्याला झाशीची राणी दिसते, अहिल्याबाई दिसते, ताराराणी दिसते, चेन्नम्मा दिसते. किती नावं घ्यावी. स्वातंत्र्य लक्ष्मीची ही सगळी स्वरूपं आपल्याकडे आपण स्थूल स्वरूपात बघितली, अनुभवली आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आताही आपल्याला ते काम करायला पाहिजे. स्त्री अबला नाही, शक्ती स्वरूपिणी असलेली ती ही स्वातंत्र्य लक्ष्मी आपल्यासाठी फार महत्वाची आहे. तसंच तिसरं रूप म्हणजे देवी सरस्वती. ती परमात्म्याची ज्ञानाची अधिष्ठात्री, वाचा रूपिणी, विद्या रूपिणी आहे. मानवांमध्ये बुद्धी, काव्यशक्ती, मेधाशक्ती, प्रतिभा व स्मरणशक्तीच्या रूपात ती असते. विचारशक्ती व ग्रंथ रचना शक्ती ती हीच असं सांगितलं जातं. सूर, ताल, लय ही तिचीच सगळी रूप आहेत. अनेक व्याख्या, वादविवाद, विषयांचं ज्ञान, वाणी आणि कल्पना विश्वाची स्फूर्ती जी म्हटली जाते ती स्फूर्ती दाता असलेली, स्फूर्ती देणारी ही स्फूर्ती देवता म्हणून आपण या देवीची आराधना करतो. तिचं स्वरूप अतिशय शांत आणि सौम्य असं आहे. सूर आणि शब्द ही तिची प्रतीक आहेत. ती निखळ सत्व मूर्ती अशी आहे. चारी वाचा परा पश्चंती, मध्यमा आणि वैखरी ह्या तिच्या ठिकाणीच उत्पन्न होतात म्हणून तिला वागेश्वरी असं म्हणतो. सरस्वतीमध्ये रसतत्व आहे आणि रसतत्व आहे तिथे प्रवाह आहे, आर्द्रता आहे. हे काल आपण बघितलं. श्री सुक्तामध्ये सुद्धा आपण लक्ष्मीचं वर्णन करताना आर्द्राम म्हणून तिचं वर्णन करतो. ती सहृदय आहे, आर्द्र आहे, आपल्या वेदना तिला कळतात, आपल्याशी ती त्या तत्वावर सहवेदना म्हणून ती जोडली जाते. आपण तिच्याशी त्या भावनेत एकरूप होऊ शकतो. आणि रसतत्व हा आनंद देणारा आहे. अनेक फळांचे रस आपण चाखतो आणि त्यातनं तो आपल्याला आनंद सहजपणे प्राप्त होतो आणि आपल्या तना मनाला सुख देणारी, सहजपणे चेहऱ्यावर हास्य निर्माण करणारी, मनाला प्रसन्नता देणारी असा तो रसतत्व जिच्यामध्ये आहे ती ही सरस्वती. हे सरस्वती उपनिषद पण एक आहे आणि ऋग्वेद शाखेचं हे प्रमुख उपनिषद मानलं जातं. सरस्वती रहस्योपनिषद असं त्याला म्हणतात. त्यात 10 ऋचा आहेत. आर्ष मंत्रांचा संग्रह त्याच्यात केलेला आहे. ती शील शक्ती असल्यामुळे ती श्री हरींची आवडती आहे. तिची कांती निर्मळ, अतिशय शीत आहे आणि निर्मळ आहे. जणू काही चंद्र विकासिनी कमलिका असावी असं हिचं वर्णन केलं जातं. ती रत्नांची माळ हाती घेऊन श्रीकृष्ण परमात्म्याचं स्मरण करणारी अशी ही सरस्वती आहे. श्रीकृष्णाचं स्मरण जी परमेश्वरी आई देवी करते ती आम्हाला काय देते? परमेश्वराबद्दल प्रीती देते, बुद्धी देते, स्मृती देते, धृती देते. सगळ्या प्रकारच्या शक्ती तिच्यामुळे आम्हाला प्राप्त होतात. आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी ती जेवढी महत्वाची आहे तेवढंच लौकिकात उदरभरण करण्यासाठी आम्हाला जे ज्ञान, म्हणजे आपण सातत्याने बघतोय की ते ज्ञान नसून ती माहिती आहे, संकलित केलेली माहिती आहे, पण तरी सुद्धा त्याला जे आपण लौकिकात ज्ञानच म्हणतो ते ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा हीच आम्हाला पुढे पुढे नेते. तिचं सात्विक स्वरूप तप म्हणून तपस्व्यांना तपाचं फळ देते. सिद्धी स्वरूप अशी ती सर्वांना सिद्धी देते. जर ती नसेल तर वेदांसकट सर्व ब्राह्मण मुके होऊन जातात, मृतवत होतात असं म्हटलं जातं. आणि या कलियुगात बऱ्याच अंशी या सरस्वतीचा लोप होत चाललेला आहे आणि त्यामुळेच आपल्याला ज्ञानाला, स्वस्वरूपाला मुकावं लागतंय. आणि जिथे आपली जाणीव आपण हरवायला लागलो तिथे आपल्याला यश आणि संपत्ती आणि तपस्या कुठून मिळणार? शक्ती ती मिळत नाही. त्यामुळे आपल्याला हिचा मागोवा सातत्याने, हिचं अनुसंधान सातत्याने ठेवलं पाहिजे, मागोवा घेत राहिलं पाहिजे. आणि म्हणून तिची थोडी स्तुती करूया आणि पुढे जाऊया. जय शारदा.
तू तेच हेच म्हणते, जय देवी जय शारदे, जय देवी जय शारदे, विद्यादायिनी शुभवरदे, विद्यादायिनी शुभवरदे, जय देवी जय शारदे, जय देवी जय शारदे, अज्ञानतमा दूर करोनी, अज्ञानतमा दूर करोनी, ज्ञानदीप मम उजळू दे, ज्ञानदीप मम उजळू दे, जय देवी जय शारदे, जय देवी जय शारदे, जय शारदे, जय शारदे, जय शारदे, जगदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. चौथी देवी आहे अपरा देवी अर्थात सावित्री. 4 वर्णांची ती माता आहे, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या सगळ्यांची माता असलेली ही सावित्री देवी. 4 वर्णांची माता, वेदातील छंदांची सुद्धा ती जननी आहे. संध्या वंदनाचे मंत्र आणि तंत्र यांची उत्पत्ती हिच्याच पासून झाली आहे. ही तपोरूपिणी आहे. संध्या वंदनाचे मंत्र जेव्हा म्हटले जातात त्यावेळेला तेज, ब्रह्म तेज प्राप्त होतं असं म्हणतात. ब्रह्म तेजा रूपा म्हणून तिला म्हणतात. सर्व संस्कार रूपा पावित्र्याची प्रत्यक्ष मूर्ती. तिचं एक नाव गायत्री सुद्धा आहे आणि हिचं वास्तव्य ब्रह्मलोकात असतं. संध्योपासनेमध्ये प्रातःसंध्येची देवता सावित्री देवी आहे, माध्यान्ह संध्येची देवता गायत्री देवी आहे आणि सायं संध्येची देवता ही सरस्वती देवी आहे. सावित्री ही सगुण रूपात आहे, तर गायत्री देवी ही छंद रूपातील, आपल्या साहित्यात जे सगळे छंद सांगितलेले हे या गायत्री देवीचं रूप आहे. सर्व तीर्थे स्वतःच्या अशा शुद्धीसाठी तिनं स्पर्श करावा अशी तिची प्रार्थना करतात. म्हणजे तीर्थस्थानांना ज्या वेळेला अपवित्रता निर्माण होते, ज्या वेळेला सातत्याने पापी माणसं येत राहतात आणि तिच्यातली पॉझिटिव्हिटी कमी होते, त्यावेळेला ही त्या गायत्री मातेचं आराधना करतात आणि तीर्थस्थानांना गायत्री मातेकडून ते पावित्र्य शुद्धी पुन्हा प्राप्त होते. आणि गायत्री उपनिषदात याचा उल्लेख आहे. म्हणजे आपल्याला फक्त काही ठराविक 10 मुख्य उपनिषद माहिती आहेत, पण प्रत्येक देवीचं एक एक उपनिषद आहे आणि त्यात देवीची विशेषत्वानी माहिती मिळते आपल्याला आणि स्तुती केलेली आहे. तर ते जरूर आपण अभ्यासलं पाहिजे. 108 उपनिषद सांगितलेली आहेत. ती स्फटिकाप्रमाणे ही शुद्ध आहे, शुभ्र आहे, शुद्ध स्वरूप आहे, परमानंद रूप आहे, सर्वश्रेष्ठ सनातनी आहे. तीच परब्रह्म स्वरूपा आणि मोक्ष देणारी असून ब्रह्म तेजोमय असून त्याची ती अधिष्ठात्री मानली गेलेली आहे. हिच्या चरणधुळीच्या स्पर्शाने सर्व जग पावन होते. आणि प्रकृती पंचकामधील 5वी देवी म्हणजे शक्ती देवी, ह्याच शक्ती देवीला राधिका देवी असंही म्हटलेलं आहे. ती पंचप्राणांची आधारभूत आहे. पंचप्राण हे तिचे स्वरूप आहे असं म्हटलेलं आहे. 5ही शक्तींमध्ये तिचं सगळ्यात रूपवती जर कोणी असेल तर ती ही राधिका आहे. त्यामुळे ती श्रीकृष्णाला प्राणापेक्षा सुद्धा प्रिय आहे. श्रीकृष्ण परमात्म्याचे डावे अंगच ती आहे, त्यामुळे तिला वामांगी निवासिनी राधिका असं म्हटलेलं आहे. अणुरेणूमध्ये तिचा वास आहे. सर्वश्रेष्ठ व सर्वाचे सार सनातनी विश्वाच्याही पूर्वीपासून विद्यमान असणारी अशी ती उच्च प्रतीचा आनंद हेच तिचे निराकार रूप आहे. राधा असं तिला म्हटलंय. धा म्हणजे धावणारी असलेली ती, प्रवाहासारखी वाहणारी ती. आणि प्रवाह ज्या वेळेला वाहतो त्यावेळेला तिचं शुद्ध स्वरूप कायम राहतं आणि शुद्ध स्वरूप परमेश्वराला फार आवडतं आणि म्हणून ती कृष्णाला प्रिय आहे.
श्रीकृष्ण परमात्म्याच्या रासक्रीडेची अधिदेवता तिला मानलेलं आहे. वास्तविक श्रीमद भागवत महापुराणात राधेचा उल्लेख नाही, पण देवी भागवतात राधिका देवी म्हणून तिला खूप मान आहे आणि ते तिच्या रूपाचं, तिच्या कर्तृत्वाचं वर्णन आपल्याला त्यांनी केलेलं आहे. श्रीकृष्ण परमात्म्याच्या रासक्रीडेची अधिदेवता, रासमंडलातून प्रकटलेली, रासमंडळाचे भूषण असणारी, रासाची स्वामिनी तिला म्हटलेलं आहे. रसिक श्रेष्ठा, रासमंडळाच्या आसपास नित्य वावरणारी, गोलोकवासिनी अशी ही देवी, गोपी वेशधारिणी, अत्यंत आनंदमयी, समाधान व हर्षाची प्रत्यक्ष मूर्ती, आकार नसलेली, निराकार, निरअवयव असं तिचं वर्णन केलं जातं. आणि म्हणून भागवतात तिचं वर्णन आलेलं आहे. श्रीमद भागवत महापुराणात तिचं वर्णन का नाहीये, तर ती साकार, तिला सगुण रूप नाही दिलेलं. ती निराकार निरावयव असलेली, निर्गुण असलेली ती आहे. ती दिसते कुठे? श्रीकृष्णाच्या डाव्या अंगात ती दिसते. म्हणजे श्रीकृष्णात सामावलेली तिची प्रतिकृती आपल्याला बघायची असते. श्रीकृष्णाच्या आतमध्येच ती आहे. त्यामुळे ती नॅचरली रासाची स्वामिनी असणं हे अगदी स्वाभाविक घडतं. बाकी गोपी या सगुण साकार रूपात तिथे आहेत, पण राधिका तिथे सगुण साकार रूपात नाही. आणि म्हणून इथे तिच्यावर खूप फोकस केलेलं आहे. अगदी गुणविरहित, निर्लेप, आत्मरूपा, निसंकल्पा, अहंकार शून्या, भक्तांवर कृपा करावी म्हणून कधीतरी हळूच प्रकट होणारी, कारण भगवंतांच्या डाव्या अंशातनं ती प्रकट होते म्हणून तिला वामांगी राधिका, वामांगी निवासिनी असं ही म्हटलं जातं. वेदपारंगत अभ्यासू जिला ध्यान मार्गाने जाणून घेऊ शकतात. म्हणजे आपल्याला ज्या वेळेला आत्मस्वरूपाची ओळख होते त्यावेळेला ती शक्ती, स्वस्वरूपाची ओळख देण्याची शक्ती ही राधिका करते. राधिका देवी असं आपण तिला म्हणतो, ती ही करते. त्यामुळे तिला असं म्हटलेलं आहे की ध्यानाच्या माध्यमातून आपण जो आनंद घेतो तो आनंद म्हणजे राधा आहे. राधाची वृत्ती आपल्याकडे ही वृत्ती रूपी आहे. सगळ्या गोपींचं वर्णन करताना त्या वृत्ती आहेत असंच म्हटलेलं आहे. आपण त्यांना सगुण रूप दिलेलं आहे. असंही म्हटलं जातं की ऋचांना असं वाटलं की भगवंतांच्या सहवासात आपण असावं म्हणून त्यांनी निरनिराळी रूप घेतली. त्यात ह्या गोपिका सुद्धा आहेत. आणि त्या 16,100 ज्या भौमासुराच्या कैदेत होत्या त्या सुद्धा त्याच आहेत ऋचा असंही म्हटलं जातं. म्हणजे दोन्ही अंगाने तिचा विचार केला जातो. वेद पारंगत अभ्यासू जिला ध्यान मार्गाने जाणून घेतात अशी ती. देवांचा राजा इंद्र व मुनी सुद्धा तिला उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाहीत. म्हणजे आपल्या चर्मचक्षुनी ती आपल्याला दिसत नाही. शुद्ध असा अग्नी, म्हणजे अग्नी सुद्धा शुद्ध आहे, ते तिचं वस्त्र आहे असं म्हटलंय. म्हणजे ती किती शुद्ध असेल. शुद्ध अग्नीत स्वतःवरती नेसलेली आहे अशी तेजस्वी असलेली अशी ही राधा आहे. त्यामुळे मूळ स्वरूपा, आनंद स्वरूपा, तेज रूपा अशी असलेली ही राधा. अंगभर दागिने ल्यालेलं असं तिचं रूप पाहिले की असं वाटतं जणू एकाच वेळी करोडो चंद्र उगवले आहेत. म्हणजे अग्नीतून ती निर्माण झाली किंवा अग्नीच ती अंगावर लिहिली आहे. म्हणजे अग्नी स्वरूपा असलेली ती. पण तो अग्नी कसा आहे? अग्नी म्हटल्यानंतर भयंकर तेज, आपल्याला पोळेल भाजेल ही कल्पना. पण तिचं तेज कसं आहे तर चंद्रासारखं शीतल असलेलं असं तिचं रूप आणि तेज आहे. त्यामुळे ती आल्हाददायक आहे. सूर्य जेवढा आपल्याला प्रिय आहे तेवढाच चंद्रही आपल्याला प्रिय आहे. सूर्याचं तेज काही काळानंतर आपल्याला सहन होईनासं होतं. काय बाई तापलं येऊन, काय बाई तापलंय. पण तोच चंद्र कितीही काळ रात्री, आता कोजागिरी पौर्णिमा येईल आणि आपण रात्रीचा तो चंद्राचा उत्सव साजरा करू, त्यावेळेला आपल्याला तो चंद्र इतका शीतल आणि आल्हाददायक वाटतो की त्या चंद्रातनं बाहेर यावं, घरात जावं असं वाटत नाही. इतकी शीतलता त्याच्याकडून आपल्याला मिळते. म्हणजे हे ते राधेचं स्वरूप आहे. कारण चंद्र उगवले आहेत, राधाकडे ती शीतलता आहे. त्यामुळे राधा ही आपल्याला त्या चंद्रा इतकीच प्रिय वाटते. श्रीकृष्णाची सेवा, भक्ती तसंच सर्व प्रकारची संपत्ती देणारी अशी ती आहे. जर आपण ह्या राधिकेवर प्रेम केलं
तर ही राधिका आपल्याला श्रीकृष्णापर्यंत सहजपणे घेऊन जाते. श्रीकृष्णाकडे जायला आपल्याला पास लागत नाही, कार्ड लागत नाही, ऍडमिशन कार्ड लागतं, आपल्याला इकडे तिकडे जाताना लागतं, अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही. राधेची भक्ती करा आणि सहजच श्रीकृष्णाला मिळवा. अगदी इतकं सोपं असं ते होऊन जातं. तिच्या पदस्पर्शाने धरणी पवित्र होते. तिचं रूप ब्रह्मादी देवतांनाही अनाकलनीय असलेलं अशी ही पंचमी देवी. तिला म्हटलंय राधा. राधा म्हणजे चित शक्ती. राधोपनिषद, राधिका उपनिषद असं सुद्धा त्याला म्हणतात. येथे या उपनिषदामध्ये राधिकेचं, राधाचं, देवी राधेचं भावात्मक स्वरूप त्यांनी मानलेलं आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये असलेल्या आत्ता तिचे जे सगळे गुण वर्णन केले ते गुण जेव्हा आपल्या ठाई असतात त्यावेळेला आपल्यामध्ये ते राधिका तत्व, शेवटी हे तत्व आहे, ह्याचा आपल्याला विसर कधी पडता कामा नये. सगुण रूपात आपण सातत्याने आणतो त्यांना आणि राधे राधे, मग ती राधा कृष्णाबरोबर खेळणारी, कृष्णाला घेऊन जाणारी, कृष्णासाठी आसुसलेली अशी आपण निरनिराळ सगुण रूप तिची बघतो. तिचं प्रेम कृष्णावरचं आपल्याला दिसतं, पण ते भाव तिचा जो आहे तो जास्त महत्वाचा आहे आणि त्यामुळे तिचं भावात्मक अस्तित्वही आपल्याला जाणलं पाहिजे. आणि वराह कल्पामध्ये तिने गोकुळात वृषभानू गवळ्याच्या घरी कन्येच्या रूपात जन्म घेतला होता. म्हणून तिची स्तुती करताना किंवा राधा गायत्री ज्याला म्हणतात ती अशी आहे, ओम वृषभानुजाय विद्महे कृष्ण प्रियाय धीमहि तन्नो राधा प्रचोदयात, अशी तिची गायत्री सुद्धा गायलेली आहे. तिचा आपण नामोच्चार करूया. राधे 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 श्री राधाय स्वाहा. काय सांगू कसं सांगू गगनीनाद घुमला, काय सांगू कसं सांगू गगनीनाद घुमला. आंबे तुझ्या दारी आज गरभरास रंगला, आंबे तुझ्या दारी आज गरभरास रंगला. माहूर गडवासिनी आली पहा रेणुका, माहूर गडवासिनी आली पहा रेणुका. तुळजापूरवासिनी पार्वती अंबिका, तुळजापूरवासिनी पार्वती अंबिका. दुर्गा महालक्ष्मी आल्या उदो उदो बोला, दुर्गा महालक्ष्मी आल्या उदो उदो बोला. आंबे तुझ्या दारी आज गरभरास रंगला, आंबे तुझ्या दारी आज गरभरास रंगला. काय सांगू कसं सांगू गगनीनाद घुमला, काय सांगू कसं सांगू गगनीनाद घुमला. आंबे तुझ्या दारी आज गरभरास रंगला, आंबे तुझ्या दारी आज गरभरास रंगला. महिषासुरमर्दिनी रूप वेगळे किती, महिषासुरमर्दिनी रूप वेगळे किती. भाळी शोभे मळवटी दागदागिने अति, भाळी शोभे मळवटी दागदागिने अति. प्रेमरती गाऊ गीते उदो उदो बोला, प्रेमरती गाऊ गीते उदो उदो बोला. आंबे तुझ्या दारी आज गरभरास रंगला, आंबे तुझ्या दारी आज गरभरास रंगला. रूप तुझे साजिरे नयनी सामावू दे, रूप तुझे साजिरे नयनी सामावू दे. छंद तुझा गळा धुंद मना होऊ दे, छंद तुझा गळा धुंद मना होऊ दे. आशीर्वच तुझा हवा उदो उदो बोला, आशीर्वच तुझा हवा उदो उदो बोला. आंबे तुझ्या दारी आज गरभरास रंगला, आंबे तुझ्या दारी आज गरभरास रंगला. गरभरास रंगला, गरभरास रंगला,
जगदम्ब उदयोस्तु उदयोस्तु